नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर भावानं बहिण आज चाललोय तालुक्याला चाललोय. तर आज काय भावानं बहिण दाजीची काही तब्येत बरोबर नाही, पण आता काय ना इलाजाने आज तालुक्याला चाललोय. आज मग तर आता काल तर बघितलं तुम्ही, हाताला बी भरपूर फोड आले आणि पायाला बी लागलंय आपल्या. आता मला बरेच भाऊ बहीण म्हणायचे दाजी दवाखान्यात जा, पण काय दाजी दवाखान्यात काय गेलो नाही. पण म्हणलं जाऊ द्या, काय लय एवढं काय म्हणजे जास्त नव्हतं लागलं, पण त्याची कणकणी दाजीला जाणवायच लागली. म्हणजे जास्त जाणवलं असं मला बी वाटतंय, म्हणजे जास्त लागलं असं मला बी वाटायला लागलं. बरं काय माहिती आहे का भावानं, पण आज तालुक्याला निघायचं कारण म्हणजे आज आपल्याला पार्सल हे करायचे होते, पार्सल टाकायचे होते. काय गाड्या येतात जातात रस्त्याच्या कडेला सावलीला थांबलोय. लईच ऊन लागायला लागलं जबरदस्त, आणि मग त्यात काय व्हायला लागलं, दम निघाना लईच ऊन लागायला लागलं कडक असं बेकारवानी. आणि जरा म्हणलं इथं पाणी पिवा, म्हणलं जरा थोडं उलट पाणीच पितो. कोरड पडायला लागली ना तोंडाला. त्यात काय झालंय, पार्सल काय ऑर्डरी आलेले आहेत ना, तर त्या ऑर्डरी टाकायच्यात म्हणून मग चाललोय तालुक्याला. आणि येताना बाजार आणायचा आहे. हे पाण्याची बाटली, पण काय बाबा ना बहिण बायकोचं ऐका ना, नाही ती पार्सलच टाकून या आणि बाजार बी घेऊन या. म्हणलं हो मला काही बरं लागा नाही, तोपली तूच जा आणि बाजार हाट काही घेऊन ये आणि पार्सल बी टाक. पण काय ऐकत नाही. पार्सल आता लय भरपूर टाईम झालेला आहे. हो का, ही बार काय 5-6 पार्सल आहेत. आता गाडी डिकीत टाकून चालल्यात. बघा ही मोठं, आता येता करता काय होणार आहे, दाजीला टाईम होणार आहे आणि आराम करायचा कधी. असं वाटतंय की डायरेक्ट आपलं शिव म्हणजे आराम करावा, आपलं झोपावं डायरेक्ट. पण आता नाही जाणे तालुक्याला निघालोय. आता तिथं की आज काय मग बाजार आहे, सोमवार, गर्दी मरणाची भरपूर. तालुक्यात भरपूर गर्दी असते आणि त्या पोस्ट खात्यात बी भरपूर अशी गर्दी असते. तुम्हाला तर मी दाखवलं आहे असं बऱ्याच वेळा, 2-3 वेळेस दाजी कुरिअर टाकाय त्या ठिकाणी गेला तर भरपूर अशी गर्दी आहे त्या ठिकाणी. आता काय माहिती का, तिथं बी आपल्याला आता किती वेळ थांबावं लागतंय, अर्धा तास थांबावं लागतंय का तास थांबावं लागतंय का 2 तास थांबावं लागतंय, तिचं काय सांगता येत नाही. आणि त्याच्यात म्हणजे काय माहिती का, आता पेपर चालू येतं 10वीचं पेपर मला वाटतं चालू येतं. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की बाबा काय की ही सध्याच्याला काय म्हणजे पार्सल इकडं आणू नका, आता आपल्याजवळ तेवढंच अंतर आहे, तिकडं बी आहे ना कुरिअरचं, तिकडं नेऊन टाकीत जा. इथं तालुक्याला ही जी पेपर चालू आहेत ना, पेपरचे गठ्ठे मोठाले येतात त्या ठिकाणी. आणि मग या म्हणले काय 10-15 दिवस काय आणू नका. आता त्याच्यात तर काय झालेलं आहे, आता जवळपास 8 दिवस बंदच असल्यावर आणि आपण काय म्हणजे कुरिअर टाकायला गेलो नव्हतं. भरपूर म्हणजे बऱ्याच भाव बहिणीचे ही पत्ते बी आले होते, ऑर्डरी आलेल्या होत्या. मग आपण काय झालं की 5-6 एखाद्या सगळे पॅकिंग केले. आता आज बी मला वाटतं काहीतरी पार ऑर्डरी आलेले आहेत. पण म्हणलं जाऊन द्या, एवढं तर टाकून येऊ. आणि आज म्हणलं कसं बाजार बी आणायचा आहे. आता दाजी आता असं कसं रडत पडत आपलं हे पार्सल करायचे, बाजार हाट घेऊन यायचा. तसं तर चालवत गेलं तर तुम्हाला मी तर दाखवणारच आहे, त्यात काय वाद नाही. चला इथून निघतो आता, काय दमादमा लई थांबण्यात काय अर्थ नाही.
पण लय ऊन कडक झालंय भावानं बहिणं, काय म्हणजे इथं तिथं थांबवशी म्हणजे थांबावं लागेल ह्याच्यात ऊन लय लागत आहे हो. तर चला दाजी निघाला घरी, आपला बाजार फिजार घेऊन चाललोय घरी. आता भरपूर टाईम झाला आहे बरं का, तुम्हाला व्हिडिओ बी आहे ना उशिराच येणार आहे भावानं बहिणं. मस्त वाटत होतं की जाता जाता व्हिडिओ टाकावा, पण आता काय करणार त्याला. हो का, पोच जे कुरिअर पार्सल केल्यानंतर पोच मिळते त्याचा कागद येऊ. आता पहिलं डायरेक्ट म्हणजे कसं आहे की कुरिअर ज्यावेळेस पार्सल केलं ना त्यावेळेस तसले बारकाल्या सेपरेट अर्धा किलो 1 किलोचं सेपरेट मिळायचं. पण आता डायरेक्ट एकावच देतात, सगळ्या पोच एकावच देतात. मग आता ज्यांना बी कुणाला समजा एखाद्याचं कुरिअर पार्सल म्हणजे डायरेक्ट घरपर्यंत पोच नाही झालं तर त्यासाठी मग जर समजा लेट झालं, 4 दिवस 8 दिवस जर लेट झालं, एखाद्याचं कुरिअर समजा पोचलंच नाही, मध्येच कुठंतरी अडकलं, तर मग त्यासाठीच आपल्याला ही काय होतं की आपण ज्यावेळेस कुरिअर पार्सल करतो त्यावेळेस आहे ना आपल्याला ही पोच दिल्या जाते प्रत्येक कुरिअर पार्सलची. जेणेकरून काय आहे की बाबा ह्याच्यावर जे नंबर असतो ना ते नंबर आपण पोचचा नंबर काय म्हणतात त्याला नेमकं, काय आता माझ्या लक्षात येईना बरं का. त्याला काय म्हणतात का, हा ते कोणचा नंबर म्हणजे काय होतं की ते नंबरला आहे ना, काय डोक्यातच आहे ना भावानं बहिणं. बरं जाऊ द्या, मग जातो मला घरी गेल्यानंतर तर मी तुम्हाला सांगनच. ते असा नंबर दिला ना की बा आपलं कुरिअर कुठं आहे काय आहे ते आपल्याला समजतं. म्हणजे ज्यांचं बी कुरिअर जे आहे ना त्यांना म्हणजे समजतं कुठपर्यंत आपलं पोच झालं आहे, काय झालं, किंवा आलंच नाही, काय अडचण आली, त्यासाठी ही पोच असते. तर असू द्या, जाऊन द्या, आता घरी निघालोय. हो का, बाजार हटून 3 घेतलाय. हो का, दिसतंय का पिशवीत बाजार फिजार सगळा घेतलाय मी. बरेच दिवस झालं कसं आहे, आता तालुक्याला बी भावानं बहिणं काय दाजी म्हणजे आलाच नाही. आता मध्ये आपलं भांडाण तंडाण आपलं चालू होतं, त्याच्यामुळं दाजीनं तर काय म्हणजे सोडून दिलं तर सगळं. आपलं घरी काय मसाला फिसाला कुटारी यायचा, गिरणीवर दळणं ते असते काय असेल तीच फक्त दाजी करायचा. नाही तर ही जी आहे ना बाकीचं काम जे आहे ना हे आता तुम्हाला सांगू का, आज मसाला बी आपलं मिरच्या बी खरेदी करायच्या होत्या आणि त्यात प्रॉब्लेम असा झाला की मसाला, मिरच्या, खोबरं, लसूण, परत धनं भरपूर महाग झालं आहे. म्हणजे भरपूर म्हणजे पहिलं आपण नेत होतो ना त्याच्यापेक्षा भरपूर महाग झालं आहे. तर मग त्याच्यामुळं काय नुसतं दाजीने आज चौकशी केली, मिरची कशी आहे, खोबरं कसं झालं आहे, आपल्याला जे मटेरियल धनं लसूण तर तुम्हाला तर माहिती आहे आपण पहिल्यांदा घेऊन गेलेलो आहे. त्यावेळेस जरा म्हणजे रेट बरं होतं, पण आता रेट भरपूर झाल्यात. त्याच्यामुळं काय अक्कलच चालवणार भावानं बहिणं कसं आहे. पण आता काय आपला बिझनेस आहे त्याच्यामुळं आपल्याला अशा मिरची ही ती सगळं मटेरियल आपल्याला तर खरेदी करून तर न्यावंच लागेल. पण आज जिथून आपण ज्या ठिकाणाहून आपण कंटिन्यू मिरच्या ती सगळं नेतो त्या ठिकाणाहून गेलो होतो, त्या ठिकाणी चौकशी केली तर भरपूर असं रेट वाढलेले आहेत. हा या पहिल्या रेटमध्ये आपल्याला जर काय जी आपण मिरची ही ती आपण घेऊन जात होतो तिथं काय आपल्याला पहिल्या रेटमध्ये तर काय मिळणार नाही आपल्याला. आता उन्हाळा चाललाय आणि आता ह्या उन्हाळा म्हणजे फुल चालू झाला आहे ना, आणि आता सध्याच्याला म्हणजे कसं आहे मसाला प्रत्येक घरोघरी ह्या मसाला कुटायलाच आता चला आपलं जे घराचं काम केलं होतं ना, आपल्या घराचं प्लास्टरचं काम, ते मिस्त्री हात केला त्यांनी. मग आता दाजीला बी काम आहे ना, दाजीचं काम आहे त्यांना हात करणं, आहे का नाही. तर असू द्या, जाऊन त्या भावांना बहिणं. आता घरी गेल्यानंतर तर तुम्हाला तर मी व्हिडिओ सोडणारच आहे, त्यात काय वाद नाही. पण आपला काय आहे, दाजीला काय सगळं सामान म्हणलं नेता येणार नाही. आज म्हणलं सगळी चौकशी करावा आणि उद्या झालंच तर उद्याच्याला आपल्याला आता काय झालं तर तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नंबर दिलेलेच आहेत. आपण काय नंबर द्यायची काय तुम्हाला सारखं म्हणजे आवश्यकता नाही. जर त्यांना कोणाला जर समजा मसाला पाहिजे असेल तर त्यांनी नंबर तर दिलेलेच आहेत तुम्हाला.
ह्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मसाला ऑर्डर करू शकता. आता कसं आहे भाऊ ना, जाऊन दे आता, दाजीने दिलं सोडून सगळं विषय दाजीने सोडून दिलं. म्हणजे काय आहे, पहिलं आता काय करता भाऊ ना, लय सारखं 30 गिरवण्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळे हे भांडण तांडण दाजीने सोडून दिलेलं आहे. आणि आपलं आता एक स्वतःचा बिझनेस आहे, ती सगळं आहे. म्हणून दाजीने लय डोक्यात नाही घ्यायचं भावानं. पण खास ते तब्येत माझी बरोबर नव्हती, तरी बी मी आज तालुक्याला आलो आणि आपलं जी कुरिअर जी आहेत ना, ती पार्सल केली. काय थोडाफार बाजार घेऊन चाललो आहे. जाता जाता म्हणलं घेऊन जावा. बाकीचं मस्त मटेरियल आता खरेदी करायचं होतं, पण त्याच्या काय मागं लागलो नाही. आपली काय तब्येत बरोबर नाही भावानं बहिणी. ही काय निघालो आहे रोडलाच आहे मी, गाड्या वाहनं चालू आहेत. भाजीपाला थोडा घेतला आणि निघालोय आता. चला मग.